Hello dear students, welcome again. Today we are going to discuss a new point on that lesson, third lesson, triangle. Okay, that name of point name is perpendicular bisector theorem. Now everyone know that perpendicular bisector means, okay, जर थोडंसं बेसिक मध्ये जर बघायचं असेल तर व्हॉट इज मीन बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर, जो आपण 8ला पण लर्न केला आहे, 7ला पण लर्न केला आहे, कदाचित 9ला पण याच्या आधी पण आपण यूज केला असेल. ओके, सो इफ द सेगमेंट इन अ सेगमेंट इफ अ लाईन, ओके, ज्यावेळी एखादी लाईन एखाद्या सेगमेंटला फर्स्ट वन परपेंडिक्युलर करते, दॅट इज इन 90 डिग्री, ओके, इंटरसेक्ट इन अ राईट अँगल ट्रायंगल अँड बायसेक्टर मीनिंग मीन्स डिवाइड्स इंटू टू इक्वल पार्ट्स. ओके, सो इट इज कॉल्ड एज परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम मधला जो पार्ट 1 आहे, ओके, दॅट इज पार्ट 1 म्हणजेच काय सांगतो. ओके, स्टेटमेंट बघू आपण. एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, एव्हरी पॉईंट ऑन द पेज नंबर मग होते बघा 39 आहे तुमच्या बुक समोर, बुक नसलं तरी चालेल. एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टन्स ऑफ फ्रॉम एंड पॉईंट, ओके, ऑफ दॅट सेगमेंट. आता जर रीड केलं तर एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात पण येणार नाही, आयडिया येणार नाही की मी जे काय बोललो आहे ते. ओके, सो त्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करावं लागेल. एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर पण ड्रॉ करावं लागेल. सो परपेंडिक्युलर आला म्हणजे सेगमेंट आली. ओके, परपेंडिक्युलर आला म्हणजे सेगमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी फिगर काढली, फिगरमध्ये एक सेगमेंट घेतली. ओके, आता बुकमध्ये जे नेम्स आहेत तेच आपण घेऊ, दॅट इज ए. थोडीशी लेंथ वाढवतो बघा याची. ओके, ए बी. ओके, सो आपल्याला काय हवं आहे, परपेंडिक्युलर, एव्हरी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. नाव परपेंडिक्युलर म्हणजेच मी काय सांगितलं बघा, इफ अ लाईन डिवाइड्स, ओके, इंटरसेक्ट ॲट राईट अँगल अँड डिवाइड्स इंटू टू इक्वल पार्ट्स, देन दॅट लाईन इज कॉल्ड एज. ओके, सो आता यामध्ये काय सांगितलं बघा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर तर आपलं कंप्लीट आहे. एव्हरी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर, पॉईंट कुठे, ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे या लाईन एलवर आपण कोणताही पॉईंट एक घ्यायचा. ओके, सपोज हा पॉईंट असेल, वॉट एव्हर नेम, ओके, पॉईंट पी. आता जर यामध्ये गिवन जर लिहायचं असेल, ओके, नॉट नेसेसरी दॅट डाऊन साईड लाईन एक्स्ट्रा. ओके, यामध्ये गिवन काय होईल बघा. ओके, इफ यू वॉन्ट टू राईट द गिवन, simple is there. Which line is perpendicular bisector? Line L is perpendicular bisector. Point P is on the perpendicular bisector. So given मध्ये काय येणार बघा, line L is perpendicular. Okay, perpendicular bisector. Okay, whose कोणाची परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ए बी. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ए बी. ओके, ऑफ सेग ए बी ॲट पॉईंट एम. ओके, ॲट पॉईंट एम. ओके, फुल स्टॉप. पॉईंट पी इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, अँड पॉईंट पी इज एनी पॉईंट. ओके, any point on line L. ओके, और परपेंडिक्युलर बायसेक्टर L. ओके, लाईनच आहे. मग आता ऑलरेडी आपण सांगितलं लाईन L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, मग त्यासाठी पुन्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणायची गरज नाही. ओके, सो गिवन झालं. आता काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्हमध्ये. ओके, इन अ टू प्रूव्ह काय येणार बघा, एव्हरी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच पॉईंट पी is equidistance, that is equal distance from end point. A and B are end point, that is आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, AP or PA is equal to PB. PA is equal to PB. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायचं, PA is equal to PB. मी तर आपल्याकडे PA आणि PB नाहीच आहे, सो त्यासाठी आपल्याला ते कन्स्ट्रक्ट करावं लागेल. सो इन कन्स्ट्रक्शन काय होणार बघा, इन कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेक PA and सेक PB. Draw sec PA and PB. We have to prove that draw sec PA and PB. क्लिअर झालं आपल्याला. कन्स्ट्रक्शन मी इथं बोर्डवर लिहित नाही. ओके, यानंतरचा पार्ट येतो प्रूफचा. ओके,
तुम्हाला बोर्डवरचं काहीही कॉपी करायचं नाही, कारण की ते ऑलरेडी इन युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 39 इज ऑलरेडी गिवन. ओके, यामध्ये आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, PA इज इक्वल टू PB. एकदम सिम्पल आहे. बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे भरपूर ओके, देर आर 3 ट्रायंगल्स आर फॉर्म. ओके, कोणकोणते बघा, PAB, पण आपल्याला याची काही गरज नाही. मग राहिले कोणते बघा, PMA अँड PMB. ओके, PMA अँड PMB. आपल्याला हे 2 ट्रायंगल. ओके, वी हॅव टू शो दॅट these 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, वी हॅव टू शो दॅट और प्रूव्ह दॅट ट्रायंगल PMA अँड PMB आर कॉन्ग्रुएंट. मग आता कॉन्ग्रुएंट शो करण्यासाठी पहिला आपण ते ट्रायंगलचं नेम लिहावं लागेल. दॅट इज इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB. ओके, इन फर्स्ट केस वी राईट द नेम ऑफ दॅट ट्रायंगल. ओके, सो आता आपल्याला पहिला बाय ऑब्झर्वेशन वी हॅव टू शो दॅट धीस 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, ते एकदा आपल्या माइंडमध्ये सेटअप झालं की मी इथल्या स्टेप्स लिहायला काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही बघितलं असेल, PM कॉमन साईड आहे, 90 मीन्स कॉन्ग्रुएंट अँगल, AM कॉन्ग्रुएंट बिकॉज इट इज गिवन. सो बाय यस टेस्ट धीस 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आपल्याला हेच फक्त इन डिटेल व्यवस्थित लिहायचं आहे. मग काय होणार बघा, मी फक्त टेक्स्टबुकमधल्या पेज कॉपी करतो, नाही अदरवाईज काही गरज नव्हती टेक्स्टबुकची. सो काय होणार बघा, सेक PM कॉन्ग्रुएंट सेक PM. ओके, रिझन इज इम्पॉर्टंट, दॅट इज कॉमन साइड. ओके, इट इज कॉमन साइड. नेक्स्ट अँगल. ओके, अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB. ओके, रिझन काय, इच 90 डिग्री. ओके, और गिवन लिहिलं तरी चालतं. ओके, दोन्हीपैकी रिझन लिहा, गिवन और इच 90 डिग्री, बिकॉज परपेंडिक्युलर असल्यामुळे इथे 90 डिग्री येतो. नेक्स्ट सेग AM किंवा MA कॉन्ग्रुएंट सेग MB. इट इज ऑल्सो गिवन, कारण की ते फिगरमध्येच आपण मेन्शन केले म्हणजे गिवनमध्ये लिहिले ना. सो बाय यस टेस्ट देअरफॉर ट्रायंगल PMA कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PMB. reason is there by yes test, by yes test. Now पुन्हा तेच, when two triangles are congruent then its corresponding sides, corresponding angles are congruent. Then already there are one pair is common, another pair is given, so third pair is PA and PB. So therefore sec PA congruent sec PB. Reason is there, corresponding sides of congruent triangle, that is CSCT. That is when two segments are congruent, when two segments are congruent automatically they are equal, that is PA is equal to PB. Finish. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं, PA इज इक्वल टू PB. काय केलं रे, फक्त वी हॅव टू शो देअर टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय युझिंग कन्स्ट्रक्शन अँड बाय यस टेस्ट, आणि आपल्याला आपलं प्रूफ मिळालं. ओके, म्हणजे हा काय झाला पार्ट 1. ओके, हा झाला आपला पार्ट 1. आता याच्यानंतरचा जो पार्ट बघायचा दॅट इज पार्ट 2. ओके, वी हॅव टू टेक नाव नेक्स्ट पार्ट. ओके, आता त्याचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. आता ॲक्च्युली पार्ट 2 म्हणजे याचा कॉन्व्हर्स आहे. यामध्ये पॉईंट कुठे होता, परपेंडिक्युलर बायसेक्टर होता. मग आपण शो काय केला, इक्विडिस्टन्स आहे. मग त्याच्या कॉन्व्हर्स म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट काय होणार, इक्विडिस्टन्स असेल तर तो कुठे असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. इन दॅट केस पॉईंट P इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. नाव वी हॅव टू शो दॅट, then we have proved that these two parts are or these two segments are equal. Now in next case, that is in part 2, point is already equidistant and then we have to show that they are on the perpendicular bisector. Statement काय होतं बघा on page number 40, if the point is equidistant from the end point. ओके, मी पहिला हे सगळं रफ करतो, अदरवाईज तुमचं अजून कन्फ्युजन होईल. ओके, काय सांगतो बघा, इफ द पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट. मग आता तेवढ्या मिनिंगचा तरी आपण फिगर काढू शकतो.
सो एंड पॉईंट आहे ऑन द गिवन सेगमेंट. ओके, सपोज वी टेक ते ए बीज घेतलेले असावी तीच फिगर. ओके, ए अँड बी इफ द पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट, म्हणजे एक जो पॉईंट आहे हा सपोज कोणता आहे पी पॉईंट इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट दॅट इज पी ए अँड पी बी ऑलरेडी गिवन दिले. पी ए इज इक्वल टू पी बी. ओके, थोडीशी व्यवस्थित करतो. दॅट इज पी ए इज इक्वल टू पी बी ऑलरेडी गिवन दिले. पी ए इज इक्वल टू पी बी. लास्ट केसमध्ये आपण काय केलं तर हे प्रूव्ह केलं तर पी ए इज इक्वल टू पी बी. आता स्टेटमेंट कंप्लीट करतो बघा. इफ पॉईंट इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट देन दॅट पॉईंट इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. देन हा पॉईंट आपल्याला काय प्रूव्ह करायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे कोणाच्या, त्या सेगमेंटच्या. बघू आपण टेक्स्टबुकमध्ये काय दिले तेच दिलं असावं, थोडंफार इकडे तिकडे चेंज असेल. एनी पॉईंट इक्विडिस्टन्स. ओके, एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द सेगमेंट. ओके, lie on the perpendicular bisector of the segment. Okay, then we have to show that this point P is lie on the perpendicular bisector. So given काय होणार, सिंपल आहे. given सिंपल इज आहे पी ए इज इक्वल टू पी बी, तेवढंच येणार आहे, बाकी काही नाही. ओके, सो आपल्याला बघितलं असेल तर गिवनमध्ये काय दिले बघा, पॉईंट पी. ओके, थोडंसं स्टेटमेंटमध्ये दिले पॉईंट पी इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम ऑफ सेग ए बी. ओके, सो लेट्स सी गिवनमध्ये मी रीड करतो बघा. पॉईंट पी इज एनी पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ सेग ए बी दॅट इज पी ए इज इक्वल टू पी बी. वर्ड्समध्ये लिहिलं. देन यू हॅव टू प्रूव्ह दॅट पॉईंट पी लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, पॉईंट पी इज लाय. मग इथं लिहितो मी टू प्रूव्ह. बाकीचे गिवन वगैरे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट पॉईंट पी लाईज ऑन perpendicular bisector of seg AB. ओके, seg AB. आता इथं पण आपल्याला विदाउट कन्स्ट्रक्शन इट इज नॉट पॉसिबल. नाव कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा. फर्स्ट वी टेक अ मिड पॉईंट ऑफ ए बी. ओके, फर्स्ट वी टेक मिड पॉईंट ऑफ ए बी. सपोज एम इज द मिड पॉईंट. ओके, जस्ट आपण ॲज्युम केलं एम इज द मिड पॉईंट. Okay, therefore AM is equal to BM. So first we take the midpoint of seg AB and then we join PM. नंतर आपण काय जॉईन करणार आहे, PM. जो कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे तो मी कलर चॉकनं मेन्शन केला आहे बघा यामध्ये. सो PM. सो एकदम सिम्पल आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं, फर्स्ट वी टेक एम इज द मिड पॉईंट अँड देन वी जॉईन पी एम. फक्त आता इथं काय दिले, टेक मिड पॉईंट एम ऑफ सेग ए बी अँड जॉईन पी एम और ड्रॉ लाईन पी एम. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह लिहिले मी इथं, त्यामुळे इथला काय पार्टची गरज नाही आपल्याला. सो लेट सी प्रूफमध्ये एकदम सिम्पल. इथं बघा प्रूफमध्ये बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन अगेन वी गेट टू ट्रायंगल्स. बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन we get again two triangles and name of triangle that same PMA and PMB. So in triangle PMA and triangle PMB we have to show that they are congruent. They are congruent. आता तुम्ही जर बघितलं असेल फिगरमध्ये तर they are already congruent by using single view मध्ये तुम्हाला कळेल की हे दोन ट्रायंगल कोणत्या वाईज कॉन्ग्रंट आहे. बाय यस टेस्ट. सो कसंही घ्या, यस. सो बाय यस टेस्ट दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. ते आपल्याला फक्त आता सिक्वेन्स वाईज लिहायचं आहे. ओके, सो पहिला काय होणार, पी ए आणि पी बी कॉन्ग्रंट. सो पहिला ते लिहू. ओके, दॅट इज सेक पी ए कॉन्ग्रंट सेक पी बी. रिझन इज सिम्पल, गिवन. ओके, नाउ नेक्स्ट वन, AM and BM are congruent. Okay, so that seg AM congruent seg BM. Now reason is also must. Okay, reason is also be important. Question मध्ये figure मध्ये ते दिलेलं नव्हतं. So first we by using construction. Okay, we take M ना, so that is construction. So we write here reason construction. Okay, by construction we prove that seg AM and seg BM are congruent. And seg PM congruent seg PM because it is common side. Seg PM congruent seg
PM. Reason is there, common side. Okay, clear is there now? So by SSS test these two triangles are congruent, therefore triangle PMA congruent triangle PMB by SSS test. Okay, so after this step there is one common statement is there. Okay, that is when two triangles are congruent, its corresponding sides are congruent and corresponding angles are congruent. So corresponding angles, now because already sides are congruent, all sides are congruent, then remaining only angle, that is angle PMA. Therefore angle PMA congruent angle PMB. Reason is there, corresponding angle of congruent triangle, that is CACT. ओके, इथंपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला. ओके, पण अजूनही प्रूफ होत नाही की हा जो काय पॉईंट पी आहे इट इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्यासाठी दोन कंडिशन लागतात, एक तर परपेंडिक्युलर आणि दुसरी कंडिशन बायसेक्टर. आता ऑलरेडी बायसेक्टर आहे, जर PM जर बघितलं असेल तर बायसेक्टर आहे पण परपेंडिक्युलर नाही. सो आपल्याला इथं 90 डिग्री आणावं लागेल कसा तरी. ओके, कसा तरी म्हणजे बाय युझिंग कॅल्क्युलेशन, सिम्पल आहे. हा झाला इक्वेशन नंबर 1चा पार्ट. ओके, सो आता नेक्स्ट कंडिशन, हा झाला पहिला टप्पा. याच्या आधीचं थोडंसं सिम्पल होतं. आता PMA अँड PMB आर लिनियर पेअर अँगल्स अँड लिनियर पेअर अँगल्स आर ऑलरेडी ऑलवेज सप्लिमेंटरी. देअरफॉर अँगल PMA प्लस अँगल PMB इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन इज देअर, लिनियर पेअर angles, linear pair angles. Okay, now angle PMA as it is ठेवतो मी, angle PMA as it is, plus in the place of angle PMB we write PMA. Reason, both angles are congruent, therefore angle PMA is equal to 180 degree. Now same addition, so it is double, that is 2 angle PMA is equal to 180 degree. Now 2 in multiplication, it goes in division, therefore angle PMA is equal to 180 degree upon 2, that is equal to किती 90 degree. ओके, सो अँगल PMA 90 डिग्री असेल तर इथं कोणता सिम्बॉल येणार बघा, 90 डिग्रीचा. ओके, सो हा 90, ऑब्वियसली दिस वन इज ऑल्सो 90, दॅट इज PM perpendicular AB, PM perpendicular AB and AM and BM are equal, therefore PM is the bisector of AB. आता याच्या पुढचा पार्ट कसा मी थोडासा रीड करूनच एक्सप्लेन करेन तुम्हाला. सो इथंपर्यंत आपण इथं आलो. ओके, दॅट इज याचा मिनिंग काय झाला बघा, दॅट इज PM परपेंडिक्युलर AB, PM परपेंडिक्युलर AB लिहिले आपल्या टेक्स्टबुकमध्ये. देअरफॉर सेक PM परपेंडिक्युलर सेक AB. दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 1. In equation number 2 we write AM and BM are equal by construction. So but point M is the midpoint of seg AB, that is construction, equation number 2. So from construction equation number 1 and 2 we give the statement or conclusion, point P or PM is the perpendicular bisector of AB. So line PM is a perpendicular bisector of seg AB. So point P is on the perpendicular bisector of AB. Okay, this way we have to prove. आता यामध्ये आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये काय लर्न केलं बघा, हे टेक्स्टबुकमध्ये आहे तुमच्या. शॉर्टमध्ये सांगतो परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम कसा लक्षात ठेवायचा. ओके, पार्ट 1 मध्ये काय होतं, परपेंडिक्युलरवर होता. ओके, तो गिवन पॉईंट, बाकीचं सगळं शॉर्टमध्ये. तो पॉईंट, ओके, इफ एनी पॉईंट इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर then it is equidistance, ओके, शॉर्टमध्ये then it is equidistance. आणि आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये काय होता, तो ऑलरेडी पॉईंट इक्विडिस्टन्स होता. इफ एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स then it is on the perpendicular bisector. On perpendicular bisector then it is equidistance. If it is in equidistance then it is on perpendicular bisector. Okay, that is reverse. Okay, in one single line. If perpendicular, equidistance. If equidistance then it is perpendicular bisector. Okay, this way we have to prove
complete our perpendicular bisector theorem. In next lecture we have to take next point, that is angle bisector theorem. Okay, in the next lecture we learn angle bisector theorem. सेम वे सेम स्टेप्स, कारण की यामध्ये ॲटलिस्ट हे जे काय थेरम्स आहे ते तुम्हाला लिहून दिलेले ओके ऑलरेडी इन युअर टेक्स्टबुक लाईक ॲक्टिव्हिटी. बट इन नेक्स्ट अँगल बायसेक्टर थेरम ओनली गिवन अँड टू प्रूव्ह इज गिवन, प्रूफ इज नॉट गिवन. ओके, proof is not in given on page number 40, you see that. Okay, so in next lecture we have to take continue angle bisector theorem. Today we stop here. Thank you. Homework is you have to copy down perpendicular bisector theorem part 1 and part 2 in your notebook by using textbook. So today we stop here. Thank you now.